ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। तर श्रीमद्भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण काय ऐकलं होतं? भगवान परमात्मा जो आहे त्यांची उपासना करणारे जे भक्त आहेत ते कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जगत असतात, कसा निर्वाह करतात आणि निरंतर कशा प्रकारे भगवत आराधना करत असतात, उपासना करत असतात। आणि याच्याच मध्ये बघा अत्यंत दिव्य आणि अद्भुत असं हे कथानक आहे। खरं तर ही काही कथा नाही, आता म्हणजे गोष्ट नाहीये की याचं असं झालं आणि त्याचं तसं झालं। सध्या जो प्रसंग चाललेला आहे वस्तुतः एक वेदांत तत्व आहे, रहस्य आहे, म्हणून याला फार लक्ष देऊन ऐकलं तर अगदी मनामध्ये ते उतरेल असं आहे। आणि लक्ष नाही दिलं तर मग काहीच कळणार नाही, शेवटी झोप येईल। त्याच्यामुळे अगदी मनापासून अत्यंत प्रसन्नतेनं याचं श्रवण करावं। बघा काल आपण ऐकलं होतं की बघा भगवान परमात्म्याचे ते भक्त कसं कसं राहतात बरं, आणि कसं राहायला पाहिजे ते सांगितलंय। ज्या व्यक्तीने संपूर्ण कामना त्याग केल्या, ज्यानं संपूर्ण विश्वामध्ये ममत्व, स्वतःची जी आसक्ती आहे हे मी आणि माझं या प्रकारच्या सगळ्या गोष्टीला ज्यानं सोडलं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बाकी गोष्टींना काही महत्त्व नसतं, सगळं तुच्छ असतं। तर ते कसं तुच्छ असतं हे सांगितले की हे शरीर जे आहे हे शरीरही कसं आहे, तुच्छ आहे, आणि म्हणून तुच्छ आहे तर याचे काही फार लाड करायचे नाही।
तर मग काय फेकून द्यायचं का? नाही, तसंही करायचं नाही. तर त्याच्याकरता अत्यावश्यक जे आहे तेच फक्त ग्रहण करायचं. जसं सांगितलं होतं की बघा, आपल्याला काय लागतं? तहान लागली की पाणी लागतं आणि भूक लागली की जेवण लागतं. हे सगळं जे आहे ह्या सगळ्या औपचारिकता औषधाप्रमाणे आहेत. जसं आपल्याला पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं की आपण डॉक्टरकडे जातो आणि काहीतरी औषध घेतो, गोळी औषध वगैरे काहीतरी आपण घेतो. तर या प्रकारेही औषध आहे. जसं ताप येणं रोग आहे आणि त्याच्यावर औषध घेणं बस औषध आहे. आणि औषध किती असतं? त्याचं प्रमाण असतं ना. औषध 1 झाकण घ्यायचं, 2 झाकण घ्यायचे की सगळी बाटली पिऊन टाकायची, असं नाही ना. औषध त्याचं एक परिप्रमाण असतं, किती वेळा घ्यायचं. तर बघा, भूक लागणं हा पण एक रोग आहे. काय रोगच आहे ना. भूक लागल्यानंतर पीडा होते की नाही, व्याधी होते की नाही. तहान लागली तरी पीडा होते. तर तहान आणि भूक ही एक पीडा आहे, ही एक व्याधी आहे. तर या रोगाला निवारण करण्याकरता पाणी पिणं आणि जेवण करणं हे औषध आहे. मग औषध कसं असलं पाहिजे? औषधाच्या नियमाप्रमाणे असलं पाहिजे. कधी खायचं, किती खायचं आणि काय खायचं. बघा, औषधही तसं असतं ना. भूक लागली म्हणून काही पण खात राहायचं आणि चरतच राहायचं असं नाही. त्याच्याकरता हे जे परिपत्रक आहे अत्यंत आवश्यक, ते आवश्यकते एवढंच फक्त त्या ठिकाणी ग्रहण करायचंय. बाकीला त्या ठिकाणी मोह करायचा नाही. सगळ्या गोष्टीचा मोह माया त्याग करून त्या ठिकाणी हे जे संत महात्मे आहेत ना, हे अत्यंत निश्चिंत निर्भय होऊन जीवन जगतात. आणि बघा, आणखी महत्वाचं सांगितलं, एक गोष्ट आपली जी राहिली ते म्हणतात की बघा, तुम्ही गिरी गुफा कंदरामध्ये राहा, फळ कंदमुळं खा, त्या ठिकाणी अजिन वस्त्र जे आहेत ते झाडाची खाल घाला किंवा वाघाची चामडी गुंडाळा, किंवा तुम्हाला नाहीच आवडलं तर मग एखादं पोतं वगैरे गुंडाळा. अशा प्रकारे सांगितलंय. याच्यामध्ये तुम्हाला जर हे सगळं काळजी वाटते की मला हे पाहिजे आणि ते मला दुसरं कोणी देत नाही, तर बघा, अवती किम अजितः अवती न उपसन्नान. जर हे सगळं तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला एक गोष्ट नाही लक्षात येत की अजित म्हणजे भगवान परमात्मा. तो परमात्मा तो काही नाही का या जगामध्ये? तुमची मदत करायला दुसरं जर कोणी सापडत नाही तर तो परमात्मा आहेच ना. तो नाही का या विश्वामध्ये? तो आहेच सदा सर्वदा मदत करण्याकरता. तर तो म्हटलाय की मी तुमची मदत करणार नाही. हे बघ बाबा, तू गरीब आहे, एकदम गरीब आहे, कंगाल आहे, तुझ्याकडे काही पैसा नाही. मग पैसा नाही तुझ्याकडे, तू धन संपत्ती तुझ्याकडे नाही, त्याच्यामुळे मी काय तुझी मदत करत. भगवान म्हटले का कलियुगातले देव असं म्हणतात का हो? नाही ना. भगवान परमात्मा तर उलट गरीबाचा जास्त आहे. कारण तो असं नाहीये की परमात्मा फक्त श्रीमंत लोकांनाच प्रसन्न होईल. त्याने फार चांदीचे सोन्याचे मुकुट देवाच्या डोक्यात घातले म्हणून देव त्यांच्यावरच प्रसन्न होईल असं काहीही नाहीये. बघा, परमात्म्याने तर कुठे सांगितलं नाही की मला तुम्ही सोन्याचे अलंकार घाला म्हणून. असं काहीच नाही. हे तर परमात्म्याचे स्वतःचे आभूषण आहेत ते सगळे. परंतु परमात्मा तर पत्रम पुष्पम फलम तोयम, 4च गोष्टी दिल्यात. एक पान वाहा देवाला, फुल वाहा, पाणी वाहा, फळ द्या, बस. आणि तेही नाही मिळत आहे ना, तर मानसिक रूपानेही परमात्म्याला मी हे प्रदान केलं अशी परिकल्पना करा. त्यातही परमात्मा संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. मग तो परमात्मा अजित, तो परमात्मा काही नाही का या जगात? आपल्याला सहाय्य करणारा काही उरलाच नाही का? मग अशा ठिकाणी का चिंता करावी? तो आपली सगळी काही चिंता करणारा तो परमेश्वर उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा. कसा आहे तो? विटेवर उभाच आहे. कशा करता उभा आहे तो? 28 युग झाली, जशी सृष्टी निर्माण झाली तशी तो परमात्मा त्या विटेवर एक सारखा उभा आहे. तो म्हटला की कंटाळला तो उभा राहून राहून, घडीभर थोडं खुर्ची वगैरे द्या बसायला, असं म्हटलेत का भगवान? आपलं कीर्तन झालं की लगेच खुर्ची आणतात बसायला, महाराजांना खुर्ची द्या. कारण ते 2 तासात कंटाळून जातात. भगवान परमात्मा युगानुयुगे उभा आहे. मग तो अजित परमात्मा एवढं मोठं आश्वासन देऊन तुझं मी सगळं दुःख नष्ट करण्याकरताच उभा आहे हे दाखवण्याकरता अगदी तत्पर. बघा, आपण कमरेवर हात कधी ठेवतो बरं? एकदम काय म्हणतात ना त्याला, तत्पर असं काम करायचं असतं आपल्याला. एखादं आपण म्हणतो ना एकदम कमरेला भिडूनच
परमात्मा अगदी तसा आहे. भक्ताचं काही काम आलं आणि ते काम करण्याकरता थोडासा उशीर झाला असं व्हायला नको, म्हणून कमरेवर हात ठेवून उभाच आहे. काही काम येऊ दे तुझं, करत राहायचं, हे त्याचं कार्य आहे. हा परमात्मा संपूर्ण विश्वाचं संचालन करण्याकरता बसलेला आहे. मग आपली समस्या नाही सोडवणार का? अहरात्र आपण त्या परमात्म्याचं चिंतन करतोय, भजन करतोय, तर मग तो परमात्मा आपलं सर्वस्व वहन करतो. या गोष्टीचा विश्वास ठेवून त्या अजित परमात्म्याला शरण जावं. मग आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे याच्याकरता याची त्याची त्या ठिकाणी ही गरज नाही. याच्या त्याच्या पाठीमागं का बरं लागायचं? कारण आजकाल लोक खूप असे आहेत की हे बघा, महाराज आहेत, तुमच्याकडे पब्लिक जमवण्याचं सामर्थ्य बरं का. तुम्ही महाराज आहे, तुम्ही कथा करता, प्रवचन करता, तर तुमच्या कथे प्रवचनामध्ये 10-10, 15-15 हजार लोक एकत्र येऊन बसतात. म्हणजे पब्लिक गोळा करण्याचं तुमच्याकडे सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही तुमची कथा ठेवणार. मग त्यामध्ये करायचं काय? तुम्ही आमचा थोडा जयघोष जयकार करायचा, ज्याने कथा ठेवली आहे. मग हे असं एकमेकांचे परिपूरक, यांना कथेची गरज आहे आणि यांना पब्लिकची गरज आहे. मग तुम्ही आमचं नाव घ्या, मग तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ. म्हणजे अगदी हा सगळा व्यापार झालेला आहे. हे सगळं जे भागवतामध्ये सांगितलंय की हे जे करणारे आहेत हे भगवंताचे भक्त कदापि नाही. जर ज्या व्यक्तीला मनामधून थोडाही भगवान परमात्म्याविषयी आदर आहे, परमात्म्याविषयी अनुराग प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या हातून असं कार्य चुकूनही घडू शकत नाही. केवळ शास्त्र, भगवत चिंतन आणि परमात्म संबंधीही शास्त्र संपादन जे काही करतंय तेच फक्त कथेचा विषय असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बोलत असाल तर तो अत्यंत भ्रांतीपूर्ण भ्रमात्मक विषय आहे. तुम्ही खड्ड्यात जाताय आणि तुमच्या सोबत असणारे जे समोरचे आहेत ते सगळेच्या सगळे बघा, गुरुजी तर नेहमी सांगत असतात की म्हणजे कथा प्रवचन करणाऱ्याची एक फार मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? समजा आता इथे मी बसलेली आहे आणि 1 तास मी या ठिकाणी कथा सांगते तुम्हाला, तर हा जो 1 तास आहे फक्त 1च तास मी घेत नाही. तुम्ही आता इथे किती लोक बसले, समजा तुम्ही 50-60 लोक बसलेले आहात, तर तुम्हा सगळ्यांचा 1-1 तास घेते. मग ते सगळे मिळून किती तास झाले? सगळ्यांचे मिळून जर घेतला तर तुमचा सगळ्यांचा दररोज कमीत कमी 1 ते सव्वा तास. बघा, सगळ्यांचे मिळाले तर 60-70 तास रोजचे झाले. एवढा सगळा वेळ त्या ठिकाणी मी घेत असेल तर त्या सगळ्या वेळेचा वापर अत्यंत व्यवस्थित प्रकारे झालाच पाहिजे. जर फक्त गप्पा गोष्टी आणि हास्य विनोद करून जर घालवला तर त्या वेळ अत्यंत निरर्थक घालवल्याचं जे पाप आहे ते वेळ घेणाऱ्याला लागतं. म्हणजे बघा, सगळीकडूनच पापाचे भागीदार बनायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं की थोडं शास्त्र सांगा, थोडं असं सांगा, तर ते अगदी म्हणजे टाळून देतात. ह्या सगळ्या गोष्टीला अत्यंत तुच्छ आणि निरर्थक असं शास्त्राने प्रमाणित केलेलं आहे. मग आपल्याला गरज असते की महाराज तुम्ही आमचा जयघोष करा आणि आम्ही तुम्हाला धन देऊ वगैरे वगैरे. या गोष्टीमध्ये ते संत महात्मे कधी फसत नाही. ते निष्कारण एका व्यक्तीची व्यक्तिगत प्रशंसा कधीच करत नाही. बघा, शास्त्राने तर सांगितले की एक परमात्मा आणि दुसरे गुरु, बस हे दोनच असे पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. त्यांच्या समोर फक्त आपलं शीश झुकलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीची आपल्याला गरज नाही. तिसऱ्या व्यक्तीची प्रशंसा करत बसण्याची आवश्यकता नाही. कुणीही असू दे, कितीही मोठा माणूस असू दे. जर बघा, गुरु म्हणजे संत, संत आणि गुरु याच्यामध्ये काही अंतर नाहीये. जेवढे संत महात्मे आहेत हे सगळे आपले गुरु आहेत. मग संत महात्म्यांची स्तुती करा आणि त्या परमेश्वराची स्तुती गा, याच्यामध्येच कथेचं सार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त धनाच्या लोभाने, प्रसिद्धीच्या लोभाने, प्रतिष्ठा जे आहे ना 3 त्या ठिकाणी एषणात्रय, पुत्रेषणा, लोकेषणा आणि वित्तेषणा, या एषणात्रयामध्ये लिप्त असलेला व्यक्ती जर शास्त्र त्या ठिकाणी सांगत असेल तर अत्यंत अनधिकार चर्चा आहे ही एषणात्रय. आणि जे संत महापुरुष आहेत ज्यांचं वर्णन आता इथे केलं तर त्याच्यानुसार तर त्यांच्याकरता पैसा तर काही नाही, तुच्छ गोष्ट आहे, पण त्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठा सुकरी विष्ठा म्हटलेलं आहे. एक वेळेस पैसा नसला तरी चालेल, पण माणसाला इज्जत फार प्यारी आहे. इज्जत फार महत्वाची आहे. फार खिशात आडा नसला तरी त्याला बाजीराव म्हणा असतं. म्हणजे आपल्याकडे आहे ना, नाही मला काही नसलं तरी चालेल, पण इज्जत मात्र माझी 4 लोकांमध्ये अशी निरंतर असली पाहिजे. परंतु संत महापुरुषांच्या करता ती प्रतिष्ठा काय आहे?
सुकरी विष्ठा. बघा, सुकरी म्हणजे सुकर हा जो शब्द आहे ना संस्कृत आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ होतो डुक्कर. आपण म्हणतो ना ती डुकरी. बघा, डुकरीची विष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा आहे संत महापुरुषांच्या करता. त्याच्याही पेक्षा खराब म्हणजे डुकरीची जी विष्ठा आहे ती पायाखाली सुद्धा तुडवायला आपल्याला नकोस आहे. त्या प्रकारची अत्यंत घृणित, त्याज्य, त्याच्याकडे पाहण्याचीही इच्छा होणार नाही, त्या प्रकारे संत महात्म्यांना प्रतिष्ठा असते. नको नको ती. उलट त्याच्याऐवजी जर कोणी म्हटलं हे पागल आहेत, येडे आहेत, यांना कळत नाही, यांचं डोकं बधीर, वा, ते म्हणते छान झालं, बरं मनासारखंच झालं. लोकांनी पागल समजलं म्हणजे काय, हा माणूस काही कामाचा नाही. हा माणूस कामाचा नाही म्हणजे काय, तो माणूस कधी मोकळाच आहे. मग मोकळा माणूस करणार काय, भजन करायचं सोडून? तर तुमच्या कामाचाच माणूस नाहीये तो, मग तुम्ही काम सांगणार नाही त्याला. लोकांनी काम सांगितलं तर होतं काय, आपला वेळ निरर्थक जातो. मग असा बिनकामाचा माणूस त्याने कायम भजन करायचं. मग अशा प्रकारे जगाच्या दृष्टीने तो माणूस अत्यंत मूर्ख आहे, परंतु तो सत महापुरुषांच्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने सज्जन आहे. मग अशा प्रकारे हे भगवान परमात्म्याची निरंतर आराधना करणारे ते संत महात्मे या संपूर्ण जगाप्रती आपला मोह मायेला आवरून त्या ठिकाणी निरंतर आत्मचिंतन करत असतात. मग असे जे महात्मे आहेत यांचं आणखी वर्णन केलं की बघा, जे सद्य मुक्तीचा हा प्रकरण चाललेलं आहे ना, सद्य तत्काळ मोक्ष ज्यांना मिळून जातो, तर अनेक प्रकारे ते परमात्म्याची सगुण निर्गुण उपासना आदी आदी करत असतात. तर त्याच्याच मध्ये भगवान परमात्म्याची आणखी प्रकारे आराधना होते. जसं याच्या आदल्या अध्यायामध्ये जसं सांगितलं होतं की भगवान परमात्मा जो विराट पुरुष आहे, संपूर्ण विश्वंभर जो आहे, त्या परमात्म्याचं वर्णन केलं होतं की तो कुठे कसा कसा आहे, तशी आराधना करतात. काही भक्त अशी असतात की त्या परब्रह्म परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये पाहतात की तो परमात्मा माझ्या हृदय कमळामध्ये आहे आणि तो अत्यंत सुंदर आहे. मग त्या सुंदर साजिऱ्या रूपाला अंतःकरणामध्ये निरंतर ध्यान करत 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 त्याच्यामध्येच तल्लीन होऊन जातात. ह्या उपासनेला म्हणतात एक सगुण साकार उपासना, नाहीतर मग त्या ठिकाणी भगवंताची सगुण निराकार उपासना. निर्गुण निराकार उपासनेचं नंतर सांगूया त्या ठिकाणी. मग सगुण साकार उपासना आणि निर्गुण सगुण निराकार उपासना याच्यामध्ये या ठिकाणी आता वर्णन केलेलं आहे. बघा, एवं स्वचित्ते स्वत एव सिद्ध आत्मा प्रियार्थो भगवान अनंतः तम निर्वृत्तो नियतार्थो भजेत संसार हेतु उपरमश्च यत्र. बघा, इतकं सुंदर सांगितले ना की एवं स्वचित्ते, या प्रकारे स्वचित्ते म्हणजे स्वतःचं चित्त, स्वतःच्या चित्तामध्ये जो परमात्मा स्वतःसिद्ध आहे. म्हणजे असं नाही की त्या परमात्म्याला आपल्याला दुसरीकडून कुठून तरी घेऊन आणायचं, पकडून आणायचं आणि हृदयात बसवायचं आणि मग त्याच्याकडे त्याचं ध्यान करायचं, असं अजिबात नाही. तो स्वचित्तामध्ये स्थित आहे, स्थिर आहे, तो सिद्ध आहे. त्याला दुसरीकडून आणून स्थापित करण्याची गरज, तो स्वतःसिद्ध आहे. परंतु आत्मा प्रियार्थो अर्थो भगवान अनंतः. आणि तो कसा आहे? आत्म म्हणजे स्वतःला अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय. या विश्वामध्ये बघा, या संपूर्ण जगामध्ये आपल्याला आपल्यापेक्षा जास्त प्रिय काहीच नाहीये. तुम्ही म्हणणार कस काय नाहीये? मला माझा मुलगा माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे असं म्हणणार की नाही तुम्ही? मग शास्त्र काय सांगते? नाही, स्वतःच स्वतःला प्रिय आहे. मग हा पुत्र जो आहे, आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवति, आत्मनस्तु कामाय पत्नी प्रियम भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवति. बघा, आत्मन म्हणजे स्वतःसाठी. हा मुलगा तुला आवडतोय ना, मग कोणासाठी आवडतोय? आता प्रश्न आहे ना, हा मुलगा तुला आवडतोय हे खरंय, जीवापेक्षाही जास्त आवडतो हेही खरंय, परंतु हा आवडतो का, कोणासाठी? याचं उत्तर सरळ सरळ असं आहे की हा माझ्यासाठीच मला आवडतोय, दुसऱ्यासाठी आवडतो का? हा, ही पत्नी आवडते, ती माझी आहे, माझ्यासाठी आहे म्हणून मला आवडते. हे जे धन आहे, ही जी संपत्ती आहे, हे जे माझं घर आहे, हे मला आवडतंय. का आवडतं? कारण की हे माझ्यासाठी आहे, हे माझं आहे. हे जर माझ्यासाठी नसतं तर मला का आवडलं असतं? हे माझं आहे, हे माझ्यासाठी आहे म्हणून आवडते. अर्थात हे जे काही आहे हे आत्मनस्तु
कामाय सर्वं प्रियं भवति, हे सगळं विश्व जे आहे, मला पाणी आवडतं, मला जेवायला आवडतं, मला हे खायला आवडतं, ते आवडतं, ते आवडतं वगैरे वगैरे, हे सगळं काही जे आवडतं ते केवळ स्वतः करता आवडतं. अर्थात स्वतः आपल्याला किती आवडतं बरं, स्वतःचा आपल्याला जीव किती जास्त प्रिय आहे. जे आपण हे सगळं विश्व आपल्या करता आपल्याला आवडतं, अर्थात आपण स्वतः आपल्याला या सगळ्यापेक्षा जास्त आवडतो. म्हणून हा जो आपल्यामध्ये असलेला जो आहे ना, तो आपल्याला स्वाभाविक जास्त आवडतो बरं का. जसं काय म्हणतात, आकाशामधून थेंब खाली पडतात, जमिनीवर पाऊस पडतो, तर तो पडणारा जो पाऊस आहे त्याची स्वाभाविक गती कुठे असते? जमिनीवर थेंब पडल्यानंतर त्याची स्वाभाविक गती कुठे असते? उताराच्या दिशेने ना. चढाकडे पाणी वाहतं नाही होत, उताराच्या दिशेने वाहून 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 एकत्र पाणी जमतं, तिथून ते आणखी उताराकडे नदीकडे जातं, आणि ती नदी उताराच्या दिशेने कुठे स्वाभाविक जाते? समुद्राकडे जाते. आणि ते पाणी कुठून आलेलं असतं? समुद्रातून आलेलं. समुद्राचं बाष्पीभवन होतं, आकाशात जातं, आकाशाचं ढग बनतं ते, आणि ढग जड झालं की खाली पडतं, आणि खाली पडलं की ते परत समुद्रातच जाते. म्हणजे हे चक्र जे आहे, त्या पाण्याचं जसं जमिनीवर पडलं, पडता क्षणी त्याचा प्रवास त्याच्या समुद्राकडे जायला तयार असतो. एका क्षणाचाही तो विलंब लावत नाही. बरं, तो पोहोचेल नाही पोहोचेल ती लांबची गोष्ट आहे, परंतु त्याचा प्रवास मात्र त्या दिशेने तत्काळ सुरू होतो. तसंच स्वाभाविक जीव जो आहे, तो जीव म्हणजे आपण सगळे स्वाभाविक आपल्याला काय आवडतं? आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे ते स्वाभाविक आपल्याला आवडतं. फक्त प्रश्न इथे असा आहे की आपल्याला ते कळत नाही ना. आपल्याला काय वाटतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं, परंतु याचं खरं उत्तर आहे, हे तुला मुळात आवडत नाही. हे सगळं तुला तुझ्या करता आवडतंय, कारण तू स्वतःला सगळ्यापेक्षा जास्त आवडतो. आधी मला स्वतःच सगळं पडलेलं आहे. अर्थात स्वतः म्हणजे आत्मा जो आहे तो सर्वांना सर्वाधिक प्रिय आहे. मग आत्मा कोण आहे? आत्मा ही तो परमात्मा आहे. आत्मा आपल्या आतमध्ये बसलेला तो आत्मा ही सच्चिदानंद स्वरूप, तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. तो आत्माही आपल्या अंतःकरणात बसलेला आहे. बस फक्त त्याला आपण त्या सगुण रूपामध्ये ध्यान करून त्याचं चिंतन करून त्याच्यामध्ये रमायचे, तल्लीन व्हायचे. मग हे कळते ना एवढं, हे सगळे जे विश्व आहे हे मला आवडतं कारण मला मी आवडतो. याचा अर्थ जर मी आवडतोय मला, तर त्याच्या प्रती मी अधिकाधिक लक्ष केंद्रित करावं आणि त्याचं चिंतन करावं, ते मला जास्त आवडेल. आणि हे खरं आहे. जर त्याची एकदा आवड लागली तर विषय वस्तू ज्या आहेत अत्यंत तुच्छ वाटतात, एकदम तुच्छ. मग त्या तुच्छ विषयामध्ये संत महात्मे कधी रमत नाही. म्हणून त्यांनी सांगितले, तम निर्वृत्तो नियतार्थो भजेत. या सगळ्या विषयांना निर्वृत्त करून त्या परमेश्वर परमात्मा जो अंतःकरणात बसलेला आहे त्याचं भजन करा. आणि संसाराचा जो हेतू आहे बघा, हे सगळा संसार का आहे बरं? एक खूप सुंदर प्रश्न आहे. आपण संसारी लोक संसारामध्ये आहोत ना. हे शरीर पण आपला एक संसार आहे बघा. या शरीराला ठेवलंय ना आपण, हा एक संसार आहे. मग हा जो संसार आहे तो का आहे? जे काही विश्व आपल्याला दिसतंय, संसार म्हणजे फक्त मुलं बाळ वगैरे ह्याला धरू नका बरं का. संसार म्हणजे सगळं जग. हे जग का आहे? हा संसार का आहे? शास्त्र स्पष्ट सांगते की या संसारामध्ये आपल्याला खरं दिसते, सत्यत्व दिसते, याचं वास्तविकता आपल्याला म्हणजे हे याचं अस्तित्व आपल्या दृष्टीने आहे, म्हणून हा संसार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त परमात्मा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. जर ते अज्ञान जे आहे संसारामध्ये, परमात्मा जो निरंतर व्याप्त आहे त्याच्या प्रतीचं जे अज्ञान आहे ते जर दूर झालं तर संसार नाही. जसं झोपेमध्ये आपण स्वप्न पाहतो आणि वस्तुतः जेव्हा जाग येते तेव्हा ते स्वप्न आपल्यासाठी खोटं आहे. अर्थात आपण तोपर्यंत अज्ञानात होतो की हे खरंय, हे खरंय, अज्ञानात होतो. ते ज्ञान जेव्हा आपल्याला वस्तुस्थितीचं होतं, त्याच प्रकारे हा जो संसार आहे या संसारामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत हे खरंय, हे खरंय. म्हणजे वास्तविक परमात्म्याचं जे ज्ञान आहे त्याच्या प्रती आपलं अज्ञान हेही संसाराचा हेतू आहे, संसाराचं कारण आहे. जर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की संसार नाही, संसार शिल्लकच राहत नाही तिथे. काही प्रमाण आहेत का तुकाराम महाराजांचे, मौली ज्ञानेश्वर महाराजांचे? मी ऐकलेले, परंतु आता काही ते आठवायचे नाही. तुम्हाला जर असतील ध्यानात तर सांगू शकता, ज्याच्यामध्ये संसारच उरलेला नाहीये.
आत्मस्वरूपाचं ज्ञान असं झालं की आता माझ्या दृष्टीने संसार शून्य झाला, संसार शिल्लक राहिला नाही. बघा, संसार शिल्लक राहिला नाही म्हणजे मेलं का सगळं काही, गेलं का, विलीन झालं? अजिबात नाही. संसार जागच्या जागी तसा आहे, परंतु त्यांची जी दृष्टी आहे त्यांच्याकरता संसार उरला नाही. सर्व काय आहे? परब्रह्ममय झालेलं आहे, सच्चिदानंद परमात्ममय सगळं झालेलं असल्या कारणाने त्यांना संसार दिसत नाही. अर्थात संसार दिसण्याचं कारण काय आहे? एकमेव अविद्या माया उपाधी. हा जी उपाधी आहे संसाराचा हेतू आहे, संसाराचं कारण आहे माया. मग ती जी माया आहे आणि त्या मायेच्या बनवलेल्या ह्या सगळ्या खेळापासून उपरम म्हणजे त्याग करून या संसाराला विलीन करून जातात आणि केवळ आत्मस्वरूपामध्येच मन लागतं, उपरती होते संसारापासून. या संसाराची जी माया आहे अविद्या, या संसाराचं कारण, त्या कारणापासून बनलेले जे कार्यकरण संघात म्हणजे आपल्यामध्ये असलेले जे इंद्रिय, या सगळ्यांचं त्या ठिकाणी विलीन होऊन जातं, सगळं काही विलीन होऊन जातं. ज्याच्यामध्ये की बघा पुढच्या श्लोकात सांगितलं, कस्ताम त्वनादृत्य पुराण चिंता मृते पशून असतिम नाम युंजात पश्यंजनम पतितम वैतरण्याम स्वकर्मजान परितापांजुषाणम. मग हे काय करतात? बघा, परमात्म्यामध्ये अशा प्रकारे विलीन होऊन जातात. आपले सगळे जे इंद्रिय आहेत, बुद्धी सहित सर्व इंद्रियांना प्राणामध्ये स्थिर करून, त्या प्राणाला परमात्म्यामध्ये स्थिर करून अनंत रूप असलेल्या त्या परमेश्वरामध्ये स्वतः तदाकार वृत्तीला प्राप्त होऊन जातात आणि त्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. बघा, जसं या विश्वामध्ये कर्म करतात ना सगळे लोक, काय करतात? कस्ताम त्वनादृत्य परानुचिंता. जसं मनुष्य शरीरामध्ये जे लोक अत्यंत विचित्र कर्म करतात, या मनुष्य शरीराला अनुसरून अनुकूल असे कर्म करत नाही, त्याच्या विपरीत सगळे कर्म करत चालतात. जसं कर्म सगळे करतात पण कर्माची जी गती आहे, दिशा आहे ती त्याला कळत नाही. जसं पशु आहेत, काय कर्म करतात बरं? पशु खायचं प्यायचं झोपायचं आणि प्रपंच विस्तार करायचा, याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये काही दुसरे स्वतंत्र कर्म आहेत का? बरं, त्यांना हेही कळत नाही, कशाचंच काही कळत नाही. समजा त्यांना तुम्ही आज घास वगैरे खायला टाकला, ते खाऊन टाकतात. असं म्हणतात का उद्याच्याला ठेवू थोडं? त्यांना त्याची काळजी आहे, उद्या मालक खायला देईल की नाही याची काळजी आहे? अजिबात नाही ना. म्हणजे तुम्ही एखाद्याला विकलं तर तो दुसऱ्या मालकाकडे जातो, त्याच्यासाठी मालक बदलला, त्याला काही चिंता आहे? बदलला काय करायचं आपल्याला? खायला तर भेटत. म्हणजे त्याला त्याची कशाचीच काही एक चिंता नाही. आणि माणूस, हो, माणसाचं तो सातबारा काय म्हणतात त्याला, 4 पिढ्याचा 10 पिढ्या, आणि एवढा काही करून ठेवतात जमाव की 7, 10, 15, 25 पिढ्या जरी बसून खाल्लं तरी काही काळजी, अगदी एवढं सगळी संपत्ती करून ठेवतात. बघा, आता ही जमीन पण एक आपल्या नावची संपत्ती बनून जाते. आता जमीन कोणत्या दृष्टीने आपली संपत्ती? बघ, खरं तर ही काय प्राकृतिक संपत्ती आहे. बस आपल्याला त्याला भोगायचं, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याला बसून खायचं प्यायचं, त्याच्यावर सगळं काही करून. ही जी संपत्ती आहे ती वर्षानुवर्ष 100वी पिढी जरी तुमची आली तरी ती खाईल की नाही? याचा अर्थ ही तुम्ही जर समजा जमीन खरेदी केली तर तुमची येणारी 1000वी पिढी सुद्धा तिला खाऊ शकते. एवढं मोठं धन तुमच्याकडे झाले म्हणायचं, एवढी मोठी संपत्ती आपण त्या ठिकाणी करून ठेवतो. तर हे जे काही आहे बघा, हे आपले कर्म किती दूरची काळजी आहे. एक आपल्याला उद्याचा भरोसा नाही आणि 15 वर्षानंतर माझं असं होईल आणि तसं होईल, आधी काळजी करत बसता. जे संत महात्मे आता जसं सांगितलं की परमात्म्यावर विश्वास आहे ना तुमचा. अनेक लोक बरं का, म्हणजे खरी सांगायची गोष्ट आहे, अनेक लोकांनी आश्रमात सांगितलं, स्वामीजींना सांगतात की त्यांना तर सांगण्याची हिंमत नाही म्हणायला, त्यांच्या पुढे कुणी काही नाही बोलत, पण माझ्याजवळ बोलतात की तुम्ही थोडं बॅलन्स ठेवायला पाहिजे. आता ही फार म्हणजे अंतर्निहित गोष्ट आहे की थोडे 2-4 रुपये, 10 रुपये, 15 रुपये कधी काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे. आता मी लहान होते, माझ्याकडे एवढी बुद्धी नव्हती की हे लोक जे सांगतात ना ही दुर्बुद्धी देत आहेत आपल्याला. बघा, तुम्ही म्हणणार हे काय दुर्बुद्धी आहे का, आम्हाला असं म्हणताय तुम्ही, परंतु ही गोष्ट जेव्हा मी गुरुजींच्याकडे जाऊन सांगितली ते म्हटले नाही ते अगदी बरोबर बोलतात, अगदी खरं बोलतात ते लोक. म्हटलं कसं काय खरं बोलतात? ते म्हटले की त्या लोकांना परमात्म्यावर विश्वास नाही, त्यांच्या दृष्टीने ते जे करतात ते बरोबर करतात, कारण त्यांना माहितीये तो देणार नाही आपल्याला, विश्वासच नाही ना.
परंतु मला विश्वास आहे आतापर्यंतच आयुष्य गेलंय बघा, वयाचे आता 50वी होत आली म्हणतात, मग या आयुष्यामध्ये आतापर्यंत एका फुट्या कवडीचाही संग्रह केला नाही, परंतु त्या परमात्म्याने कदापि कोणत्याही गोष्टीची कमी केली नाही. उलट मनात जर आलं की हे असं हवं पाहिजे होतं तर ती गोष्ट तत्काळ पूर्ण होऊन जाते. बघा, एकदा अशी इच्छा झाली होती की आता म्हणजे शिरा खायला भेटला तर बरं होईल, आणि ते काही बनवत वगैरे नव्हते, आणि असंच अचानक तुमच्यासारख्या माता माऊल्या बघा थोड्याच वेळात शिरा बनून आला बरं का. गुरुजींना असं वाटलं की फार चुकीचं केलं हे मी, भगवान परमात्म्याला त्रास दिला की, कारण बघा माझ्याकडे तर काहीच नाही की मी शिरा बनवून खाईल, पण त्या परमात्म्याने स्वतः त्या ठिकाणी त्रास घेऊन शिरा बनवून घेऊन आले म्हणे आपल्याकरता. हा त्रास मी त्या परमात्म्याला दिला, याचा अर्थ मी केवढा दुष्ट आहे. म्हणजे अशी अंतःकरणात इच्छा सुद्धा कदापि व्यक्त व्हायला नकोय की असं व्हावं. आणि बघा, आपण म्हणतो की जे हरिभक्त असतात ते असे एकदम धनहीन का असतात, कारण की ते परमात्म्याकडे कधीच मागत नाही, आणि म्हणून परमात्मा त्यांना देतही नाही. कारण की जर दिलं तर व्यक्ती त्यामध्ये आपोआप थोडा का होईना अडकून जाईल, फसून जाईल. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याकरता संत महात्मे अत्यंत निर्धन राहतात. जर तुम्ही सगळ्या लोकांनी काही दिलं त्यांना की चला आता तरी ते बॅलन्स ठेवतील, दुसऱ्या दिवशी जाऊन बघायचं त्यांच्याकडे 1 रुपया सापडणार नाही. का? कारण की त्यांना या धनाची तुच्छता कळालेली आहे. ही संपत्ती अत्यंत तुच्छ आहे, या गोष्टीचा विश्वास झालेला आहे. एकदा असं झालं होतं, देऊळगाव सिद्धीला आम्ही राहत होतो ना, तेव्हा एक व्यक्ती सकाळी 7-7:30च्या दरम्यान आला. पाठ वगैरे चालला होता, आणि त्यामध्ये त्याने गुरुजींच्या करता अंगावर ओढण्याची अशी गरम शाल आणली होती. त्या शालीची किंमत जरा जास्त असेल, कमीत कमी त्यावेळेस 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 4-5 हजाराची तरी ती शाल त्यावेळेस होती. तर तो व्यक्ती काय म्हटला की खूप जास्त किमतीची आहे स्वामीजी, तुम्ही स्वतः वापरा, तुम्ही स्वतः वापरा. आणि असं अनेक वेळा सांगितलं त्या व्यक्तीने. आता त्याने काही नसतं सांगितलं तर ठेवून दिली असती शाल साईडला, पण त्याने खूप वेळा सांगितलं की तुम्ही स्वतः वापरा आणि खूप जास्त किमतीची आहे. मग असं जेव्हा म्हटले तर एक बाबा दररोज सकाळी दूध घेऊन यायचे, आणि ते दूध माझ्याकडे द्यायचे, प्रणाम करून निघून जायचे. तर ते दूध घेऊन आले होते आणि ते थंडीने कुडकुडत होते. गुरुजींनी ती शाल घेतली, त्या ज्या माणसाने दिली त्याच्याच समोर ती शाल त्या बाबांना घालून दिली. आता काय करायचं, त्यांना विचारायचं म्हणजे काय धाडसच मोठं का, कसं विचारणार ना. मग त्या ठिकाणी ते बाबा निघून गेले. त्याच्यानंतर त्या माणसाने सहज थोडंसं विचारलं, स्वामीजी तुम्हाला वाईट वाटलं का मी परत म्हटलं. गुरुजी म्हणले नाही तसं काहीच नाहीये, हे माझा स्वभाव आहे. बघा, आज ही शाल तुमच्या समोर मी इथं ठेवली असती, उद्या ती कुठेतरी डोंगरावर लोळत दिसली असती, त्याच्यापेक्षा बाबा वापरतील तरी चांगलं झालं की नाही, तुम्हाला आवडलं की नाही. म्हणजे ठीक आहे, पण मी तुमच्याकरता आणली होती. गुरुजी म्हटले हे बघा, जो व्यक्ती काही दान करतो, काहीही दान केल्यानंतर जी वस्तू आपण दान करतो, दान केल्यानंतर त्या वस्तू प्रती आपला असलेला अधिकार समाप्त होऊन जातो, पूर्णपणे संपून जातो. मग ज्या व्यक्तीला आपण दान दिली आहे, आता त्या वस्तूवर त्याचा अधिकार आहे, मग त्याच्या अधिकाराचा तो वापर करतो. त्याला काय करायचं त्याचं तो ठरवेल ना. तो स्वतः वापरणार, कुठे फेकून देणार की दुसऱ्याला खाऊ पिऊ घालणार, हा जो अधिकार आहे त्यामध्ये आपला राहत नाही. जर आपण त्यावर अधिकार दाखवला तर त्याला दान म्हणून स्वीकार करता येणार नाही. मग मिळालेलं जे दाना बदल्यात जे पुण्य आहे ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे आम्ही बनवलेले पेढे स्वामीजींनीच खावे, पण त्यांनी वाटून त्यांचा स्वभाव आहे, ते तुमच्या समोर वाटून टाकतील, तुम्ही म्हणता अरे यांच्यासाठी परत काही आणायलाच नको. गुरुजी म्हणजे मी तुला सांगितलं होतं नाही ना. आणि हे महात्म्यानं काही घेणं देणं नाही. तुमच्या तोंडापुरतं फार गोड बोलायचं आणि पाठीमागे वाईट बोलायचं यांची सवय नसते. जे बोलायचं ते तुमच्याच तोंडावर बोलणार. हा त्यांचा अत्यंत काय म्हणतात एकदम स्पष्ट पारदर्शी स्वभाव, आणि हेच व्यक्तिमत्व जीवनामध्ये धन्य असतं. हेच व्यक्तिमत्व जीवनामध्ये जे व्यक्ती अत्यंत पारदर्शी जीवन जगतो, ज्याच्या बघा विश्वामध्ये एकही व्यक्ती सांगणार नाही की हा माणूस चोरून लपून काहीतरी वाईट काम करत असेल, अजिबात नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये निरंतर केवळ भगवत चिंतनही भरलेलं आहे. बघा तुकाराम महाराज पूर्वी का 3-4 शतक उलटून गेले. तुकाराम महाराजांची आज तुम्ही ग्वाही देताय, एवढे वर्षानंतर आजही म्हणतात की ते तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जाऊन निरंतर पांडुरंगाचंच चिंतन करत होते. का बरं? कारण की त्यांचं असलेलं व्यक्ती विशेष पारदर्शी जीवन जे आहे ते खरोखर आदर्शमय आहे. असं आदर्शयुक्त असलेलं परमात्म्याचं जे
भगवत चिंतन आहे निरंतर करत राहणारे हे संत महात्मे, यांना जगातल्या कोणत्याही घडामोडीशी काही घेणं देणं नसतं. कुठे काय झालं आणि कुठे काय नाही झालं हे भगवान परमात्मा करतोय. हो, कुठे पूर आला आणि कुठे दुष्काळ पडला तोच करणारा आहे. मग ते जे काही करतोय तो त्याच्या दृष्टीने योग्य करतोय. आपल्या करता काय योग्य आहे ते आपण केलं पाहिजे. या प्रकारे संत महात्मे फक्त त्याच गोष्टीमध्ये ध्यान देतात, बाकी सगळीकडे सोडून देतात. मग आपलं जे कर्तव्य आहे ते आपण ओळखलं पाहिजे. नाहीतर कसं आहे, जन्माला आलो आणि जसं 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 वाढतोय तसं तसं वाढत चाललंय, तसं जसं लोक मरतात तसे मरत चाललंय. बघा, एखादा समजा उंच टेकडीवर समजा एखाद्या असा रस्ता जो असतो ना उताराचा, त्याच्यावर एखादा माठ ठेवला तुम्ही आणि त्याला जोरात लाट ठेवून दिली, तर तो माठ काय होईल? गडगड 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 कुठेतरी जाऊन पडेल. मग त्याला कळतं का समोर दगड आहे तिथे जायचं नाही, समोर खड्डा आहे त्याच्यात पडायचं नाही, तिथे मी दगडाला जाऊन धडकलो की फुटून जाईल? त्याला कळतं? नाही कळत ना. का बरं? कारण की तो निर्जीव आहे, तो मृत आहे, तो माती आहे, त्याला कळत नाही. हेच कर्म जर माणसाने केले तर जन्माला आला आणि बस दर 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 चलत राहायचं. पुढे गेल्यानंतर हे कळत नाही, अरे या संसाराला धडकलो की माझा ऍक्सिडेंट निश्चित आहे आणि इथे एकदा पडलो की मग माझं मरणही निश्चित आहे, माझ्या जीवनाचा भोगा. बघा, एकदा का इथे शुभमंगल सावधान झालं म्हणजे आता म्हणायचं नाही, हे पण सावधानच, तिथे सावधान करतात. एकदा झालं की त्याच्यानंतर मुक्ती कधी आहे तिथून? त्याच्या आधी तरी समजा थोडा उद्योग करू शकता. मायामोहाने तर सगळ्यांनाच ग्रासलेलं आहे, जो अविवाहित आहे त्यांनाही तितकंच ग्रासलेलं आहे. तरीही याच्यामध्ये पडल्यानंतर बघा, मुक्तीची इच्छा जरी झाली तरी माणूस सुटका काही अजिबात नाही. आणि सगळ्यांच्या तोंडातून मग एक वाक्य नेहमी निघतं की का बरं, कोणता असा दिवस होता की ज्या दिवशी मी हे काम करून बसलो. म्हणजे एक इच्छा मनामध्ये येते आणि सगळे लोक अशी व्यक्तही करतात. आश्रमातही येतात, म्हणतात ना की स्वामीजी तुम्ही थोडे लवकर भेटायला पाहिजे होते, आम्ही पण माताजींसारखंच केलं असतं. म्हणजे असे बरेचसे लोक आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की आता सगळं काही निघून गेले. बघा, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अंतःकरणामध्ये बसलेल्या त्या परमात्म्याला ओळखून त्याचं मनापासून चिंतन करू शकता. ते कसं? बघा, त्याचं उदाहरण देत या ठिकाणी सांगितलंय की तो भगवान परमात्मा कसा आहे. पश्यन् जनम पतितम वैतरण्याम, जी वैतरणी नदी आहे त्याला न पाहण्याची ज्यांची इच्छा आहे. वैतरणी नदी म्हणजे काय? नरकाला गेल्यानंतर ती नदी आपल्याला पार करावी लागते. ती अत्यंत दुःखदायी नदी आहे. आणि जर आपले म्हणजे काय म्हणतात पुत्र आहे किंवा पौत्र आहे, त्यांनी जर एखादी सुंदर अशी गाय दान केली तर त्या गायीचं शेपूट पकडून ते नरक मध्ये गेलेले जे आपले पूर्वज आहेत ते गायीचं शेपूट पकडून वैतरणी नदी आरामशीर पार होतात. आता हे शास्त्राने खूप सुंदर सांगितलेलं आहे, परंतु वैतरणी नदी सगळ्यांनाच आहे. मग ही जी नदी आहे ती पाहायची नाही आणि अशा प्रकारचे कर्मच मुळात करायचे नाही जेणेकरून आपल्याला अशी दुरावस्था मृत्यू उपरांत मिळेल. मग असं ज्यांना पाहिजे त्यांनी काय करायचं? त्या परमात्म्याला अंतःकरणामध्ये स्थापित करून त्याचं त्या ठिकाणी भजन करायचं. प्रादेश मात्रम पुरुषम वसंतम. मग कसा आहे तो? म्हणतात चतुर्भुजम कंजरथांग शंख गदाधरम धारणया स्मरंती. आणि धारणा करत असताना त्या परमात्म्याला ते चिंतन करतात. कसं? चतुर्भुज आहे माझा परब्रह्म परमात्मा, जो अंतःकरणात बसलेला आहे तो चतुर्भुज आहे. 4 हात आहेत त्याला. एका हातामध्ये गदा, दुसऱ्यामध्ये शंख, तिसऱ्यामध्ये पद्म आणि चौथ्यामध्ये चक्र. शंख चक्र गदा पद्म असं आभूषण त्या ठिकाणी आयुध धारण केलेला तो दिव्य परमात्मा कसा आहे? गदाधरम धारणया स्मरंती प्रसन्न वक्त्रम नलिनायते क्षणम. वक्त्र म्हणजे तोंड, चेहरा, मुखमंडल. आणि ते कसं आहे? अत्यंत प्रसन्न, अपार असीम शांती आहे त्या मुखमंडलावर. बघा, पांडुरंगाचं दर्शन करा तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर. इतर मंदिरामध्येही तेवढी प्रसन्नता आपल्याला नक्कीच मिळेल. तरीही ज्या ठिकाणी स्वयंभू परमात्मा उभा आहे ना, त्याचं ती दिव्य आभा. बघा, आत्ताच पंढरपूरला जाऊन दर्शन केलं होतं तर अगदी असं वाटलंच नाही की तिथून हलावं. अक्षरशः आयुष्य जरी त्या परमात्म्याला पाहत राहिलं तरी कमी पडेल, इतका असा तो दिव्य आभा निरंतर
विचित्र प्रसन्नता, एवढी असीम अपार प्रसन्नता ज्याच्या मुखमंडलावर आहे तो परमात्मा माझ्या अंतःकरणात बसलेला आहे. पुढे त्याचं वर्णन करतायत की बघा त्याचे डोळे जे आहेत ना ते सुंदर सुंदर जे उमललेले कमळ असतात ना, जे मोठी मोठी उमललेली सुंदर कमळ आहेत त्या उमललेल्या कमळाप्रमाणे विशाल आणि अत्यंत सुकोमल अशी त्याचे डोळे आहेत. पुढे म्हटले त्याने पितांबर नेसले. त्या पितांबराचं वर्णन करतायत, म्हणतायत की कदंब पुष्प जे आहे, कदंबाचं जे झाड आहे त्याचं जे फूल आहे त्या फुलाच्या मध्ये जो मकरंद असतो त्याच्यामध्ये जे केसर असतं बघा, त्या केसराच्या रंगाप्रमाणे पीत वस्त्र पितांबर त्या पांडुरंगाने त्या परमात्म्याने धारण केलेलं आहे. पुढे म्हणतात रत्नांचे अत्यंत दिव्य दिव्य असे रत्नांनी जडित असलेले 2 बाजूबंद हातामध्ये घातलेले आहेत. पुढे म्हणतात डोक्यामध्ये अत्यंत सुंदर असा मुकुट झळकतोय आणि त्या मुकुटामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर रत्न जडित आहेत. त्यानंतर म्हटले कानामध्ये कुंडल, मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. कानामध्ये अत्यंत दिव्य असे कुंडल त्या परमात्म्याने घातलेले आहेत. चरणामध्ये सुंदर असे नूपुर आहेत जे की अत्यंत सुंदर चमकतायत आणि त्याचा ध्वनी अत्यंत आल्हादित करणारा आहे. त्यामध्ये श्रीवत्सलांछन, परमात्म्याच्या छातीवर श्रीवत्स ऋषींनी जो लाथ मारली होती आणि त्याचं चिन्ह परमात्म्याने अंकित केलं. बघा तो परमात्मा किती बरं कृपाळू आहे. त्याचं ते चिन्ह आहे ते सुवर्ण रेखाने अंकित परमात्म्याने करून ठेवलं की माझा भक्तांचं प्रेम आहे माझ्यावर. तर श्रीवत्सलांचित. त्यानंतर म्हटले कौस्तुभमणी, गळ्यामध्ये कंठामध्ये परमात्म्याने तो कौस्तुभमणी धारण केलाय जो की अत्यंत सुशोभित आहे. गळ्यामध्ये वनमाला धारण केलेली आहे जी सर्व अंगावर पसरून त्या ठिकाणी परमात्म्याची शोभा वाढवते. करधनी हातामध्ये आहेत. त्या कमरेला कमरपट्टा ज्याला काय म्हणतात, कमरेचा जो दोरा आहे किंवा साखळी जे काही आहे ती अत्यंत दिव्य आहे, अद्भुत आहे. हातामध्ये ज्या अंगठ्या परमात्म्याने घातलेल्या आहेत त्याला करमुद्रिका, त्या अत्यंत दिव्य ज्या की अद्भुत अनमोल असे रत्न त्याच्यामध्ये जडलेले आहेत. नूपुर घातलेले आहेत, कंगण घातलेले आहेत. तो परमात्मा ज्याचे केस कुरळे आहेत, निळे आहेत, अत्यंत स्वच्छ आणि चिकणे ज्या ठिकाणी म्हटलेले आहे असे स्वच्छ असलेले जे अत्यंत दिव्य असे सुंदर केश त्या परमात्म्याच्या या सुंदर चेहऱ्यावर कधी कधी सुंदर अशा हवेनं त्या ठिकाणी आले की तो आणखी छान दिसतो, आणखी गोड दिसतो. असा माझा तो दिव्य परमात्मा कुठे राहतो? कुठे राहतो? आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये राहतो. हा परमात्मा एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या देवळात शोधायला जायचं नाही, तो परमात्मा आपल्या अंतःकरणात राहतो. हे जे वर्णन केलेलं आहे ही भक्तांची आपल्या अंतःकरणात असलेल्या बसलेल्या परमात्म्याची परिकल्पना आहे की तो असाच आहे आणि तो निरंतर माझ्या हृदयामध्ये वास करतो जो की आल्हादित देणारा आहे, आल्हाद प्रदान करणारा आहे. याचं चिंतन करूनच मला आनंद मिळेल. मग अशा प्रकारे हा अत्यंत दिव्य भ्रूभंग संसूचित भूर्यनुग्रहम. आणि कशा करताय बघा, अदीन लीला हसिते क्षणोल्लसद. आमच्यासारखे आम्ही दीन, अत्यंत दीन दरिद्रहीन लोक आहोत, आमच्या सारख्यांवर कृपा कटाक्ष करतो तो परमात्मा. कसा? अत्यंत स्मित हास करून. मुखमंडलावर निरंतर स्मित हास्य आहे. मोठ्या मोठ्याने नाही हसत, एकदम हलकं, अगदी सुकोमल सुंदर अशी मधुर मुस्कान आहे त्या परमात्म्याची. स्मित हास्य करत आणि नेत्र कटाक्ष त्या ठिकाणी आपल्यावर टाकून परमात्मा कृपेनं आपल्याला ओझर करतोय. आणि भुवयांची भ्रूभंग संसूचित. बघा भुवयांनी अशा प्रकारे आपल्यावर, भ्रूभंग म्हणजे भुवयांचं जे काय कटाक्ष आहे ज्याला म्हणतात, तो असा प्रकारे सूचित करतोय की आता समोर आलेल्या भक्ताचं कल्याण केल्याशिवाय मला राहवत नाही असं सूचित होतंय त्यामधून. मग ईक्षेत चिंता, माझी निरंतर चिंता करणारा तो परमात्मा, त्याचं मी निरंतर अहरह चिंतन करावं, मी त्याची धारणा करावी, अशा प्रकारची ही बुद्धी निरंतर त्या परमात्म्याचं ध्यान करतो. बघा खरंच दिव्य आहे तो परमात्मा, ज्याच्या संपूर्ण वर्णन पाहावं इतकं दिव्यतम असा दुसरीकडे आपल्याला कुठे पाहायला मिळेल. दुसरीकडे असं रूप कल्पनाही होऊ शकत नाही. अशी दिव्यता आणि निरंतर अशी दिव्यता. आपण जेव्हा मेकअप करतो एखाद तासभर थोडं छान दिसू शकतो, मेकअप उतरला की
सगळं आपलं वाया जातं. झोपेतून उठलं की मग भूतच होतं. झोपेतून फक्त उठल्यानंतर बघायचं त्या माणसाने, स्वतःला बघायचं, काय सौंदर्य आहे. आज किती सुंदर माणूस असू द्या ना, झोपेतून उठला की त्याची सगळी अवस्था. पण परमात्मा जो आहे संपूर्ण सौंदर्याची राशी आहे, खाण आहे. तो परमात्मा निरंतर कसा आहे, सुंदर आहे. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये सुंदर आहे. जसं भीष्मस्तुतीमध्ये ना, पहिल्या स्कंधामध्ये आपण वर्णन ऐकलं होतं. भीष्म महाराज परमात्म्याची कशी स्तुती करतात, त्याच्यामध्ये ते किती सुंदर सांगतात. घड्याळ बरोबर चाललंय ना, 9:15 वाजले. कधी कधी ते बंद पडलं म्हणजे तुम्ही म्हणणार 12 वाजले, यांचं चाललंयच आहे. हा, असं नको ना व्हायला. घड्याळ बंद पडलं की म्हणजे अवघड व्हायचं. आणि हे चालतच राहील, हे काही संपत नसते. भागवत जे आपलं कवर किती दिवस चालेल, लोक विचारतात किती चालेल, हे कधी संपेल हे देवा जाणे. त्याच्यामुळे तुम्ही कंटाळायचं नाही बरं का. हे 1 वर्ष झाले चालूच आहे, आणखी किती चालेल. म्हणजे हे असं चालू राहील बघा. तुमची आवड असेल तर आपण याला आणखी वाढवू. मग अशा प्रकारे निरंतर एकैक अंश अंगानी धियानुभावयेत पादादी यावद हसितम गदाभृतः जितं जितं स्थानम अपोह्य धारेत परम परम शुद्ध्यती धीर यथा यथा. अशा त्या सुंदर स्वरूपाचं ध्यान करून, जसा तो परमात्मा अत्यंत दिव्य आहे ना. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटको कानडाव विठ्ठलू कर्नाटको तेणी मजलावी अला वेधू. असा दिव्य परमात्मा की तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो आणि गोपी चंदन कपाळावर लावतो. तो परमात्मा ज्याच्या सुंदर असं अद्भुत दिव्य आहे. आणि त्याच्या हृदयाची भावना काय परमात्म्याची बघा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. निरंतर आपल्या भक्तांचा कळवळा ज्याच्या हृदयामध्ये असतो तो परब्रह्म सच्चिदानंद परमात्मा. त्याचं मी अंतःकरणामध्ये निरंतर ध्यान करतो, चिंतन करतो. असा तो सगुण साकार परमात्मा, सगुण सावळा तो परब्रह्म, त्याचं मी चिंतन करतो. अशा प्रकारे 8व्या ते 13व्या श्लोकापर्यंत या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं. आणि असा तो परब्रह्म यावन्न जायेत परावरेस्मिन् विश्वेश्वरे द्रष्टुनी भक्तियोगः. अशा प्रकारे जसा परावार नाही असा परमात्मा, त्याला भक्ती योगाद्वारे आपण पाहू शकतो, त्याचं दर्शन करू शकतो. तो विश्वंभर परमात्मा तावत स्थवीय. मग अशा प्रकारे स्थूल रूपामध्ये ज्याचं वर्णन करून त्या ठिकाणी याची अशी धारणा केली जाते, पुरुषस्य रूपम. तो परमात्मा जो की निराकार आहे, निर्गुण आहे, सच्चिदानंद घन विग्रह आहे, तरीही तो परमात्मा त्याचं या ठिकाणी वर्णन केलं जाते स्थूल रूपामध्ये. त्या पुरुषाचं स्थूल रूपाचं वर्णन करून आपलं अंतःकरण त्याच्यामध्ये रमावं म्हणून लागलेलं आहे. म्हणून तर सांगितलंय की जोपर्यंत स्थिरम सुखम चासनम आश्रितो यती यदा, जोपर्यंत आपलं मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र होत नाही तोपर्यंत त्याला पाहत राहायचं. कारण की पाहणं तर डोळ्याला आपला लोभ आहे ना, आपल्या डोळ्याला लोभ आहे त्याला पाहावं. मग हाही एक प्रकारचा लोभ आहे, परंतु तो लोभ आवरायचा नाही जोपर्यंत ते एकाग्र आपलं अंतःकरण निरंतर त्याला न पाहताही अंतःकरण केवळ त्याचंच ध्यान करतंय. अशी स्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यालाच पाहत राहायचं, त्यालाच ऐकत राहायचं, त्याचंच गुणगान गात राहायचं. अशा प्रकारे सगुण साकार परमात्म्याचं या ठिकाणी काले च देशे च मनोज सज्जयेत. मग अशा प्रकारे त्याचं निरंतर ध्यान करून 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 त्यामध्येच विलीन होऊन या शरीराला त्याग करायचं, शरीर सोडून द्यायचं. मग असा जो हरिभक्त असतो ना, तो चिंता नाही करत माझं शरीर कसं सुटेल, मला मरण कसं येईल. म्हणजे बघा, काही लोकांना काळजी असते की काशीतच मरण यावं, इथंच मरण यावं, किंवा देश
काळ काळ पण असतो ना, दक्षिणायन उत्तरायण गती. तर उत्तरायण गतीमध्ये शुक्ल गतीमध्येच माझं मरण यावं, कृष्ण गतीमध्ये मरण येऊ नये, नाहीतर माझी दुर्गती होईल, अशा प्रकारची काळजी ते हरिभक्त करतच नाही. मुळात काशीत मरण आलं काय आणि इथे मरण आलं काय, काहीही फरक पडत नाही. जर अंतःकरणामध्ये निरंतर तो परमात्मा बसलेला आहे तर, अंतःकरणामध्ये जर तो आहे, जसं इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, त्या परमात्म्याचं त्या गोविंदाचं नाम जर मुखामध्ये आहे तर तिथं आपोआप सगळं प्रगट होऊन जातं. कसं, श्री गंगाजी कतट हो, यमुना कवम शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, और मुख पर एक हंसी हो, जब प्राण तन से निकले. हा परमात्मा पीतांबरी कसी हो, पीतांबरी धारण केलेला तो दिव्यतम परमात्मा माझ्या एकदम जवळ असावा. छबी मन में, अशीच सुंदर छबी अंतःकरणामध्ये निरंतर बसलेलीच असावी. आणि मरताना काय म्हणतात, और मुख पर एक हसी हो, मरताना रडायचं नाही, अजिबात नाही. मृत्यूपेक्षा मोठं दुर्दैव काय नाही, मृत्यूपेक्षा मोठं त्रास देणारं दुसरं काही नाहीये. बघा, थोडंसं खर्चटलं तरी एवढा त्रास होतोय, तर जीवच जायचं म्हणजे सोपं आहे का? मृत्यू येणं सोपं नाही, याच्यामध्ये फार त्रास असतो. मग त्रासामध्ये माणूस हसेल कसा बरं? थोडा त्रास झाला की तोंड वाकडं होतं. मग आपल्याला मृत्यूच्या वेळी सुद्धा हसायला सांगितलेलं आहे, हसत हसत मरायचं. मग अशी मृत्यू परमात्म्यानं द्यावी. बघा, निरंतर हसी, और मुख पर एक हसी हो, जब प्राण तन से निकले. मग अशा प्रकारे जर मृत्यू येत असेल तर मग कशाला पाहिजे काशी, कशाला पाहिजे गया? इथेही मरण आलं तरी चालेल, परंतु मुखामध्ये गोविंद गोविंद पाहिजे, अंतःकरणामध्ये पितांबरधारी तो परमात्मा पाहिजे, निरंतर मुखामध्ये त्याचं स्मरण. आपले डोळे, आपले कान, आपले सर्व इंद्रिय केवळ आणि केवळ त्या परमात्म्याच्याच कामामध्ये लागलेले पाहिजे. मग काय होतं? जीवन मोक्ष होऊन जातो. अंतःकरण शुद्ध होऊन त्या परमात्म्यामध्ये स्वतः सिद्ध होऊन जातं. मनस्वबुद्ध्या मलया नियम्य क्षेत्रज्ञ एतां निनयेत तदुत्तमात्मनि. असे जे भक्त आहेत, जे परमात्म्याचं ध्यान अंतःकरणात करतात, ते काय करतात? आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीला, आपल्या सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी एकाग्र करून त्या क्षेत्रज्ञ परमात्म्यामध्ये लावतात. आणि आत्मानमात्मनी अवरुद्ध्य धीरो, अशा प्रकारे ते धीर पुरुष आत्मस्वरूपामध्ये, आत्ममध्ये स्वतःच तल्लीन होऊन त्या ठिकाणी स्वतः शरीर त्याग करून कृतकृत्य होतात. न यत्र कालो निमिषां परः प्रभु, कुतो नु देवा जगतां न ईशिरो, न यत्र सत्वं न सत्वतमश्च, न वै विकारो न महान प्रधानम. आणि अशा स्थितीचं वर्णन श्री शुकदेवजी महाराज करून सांगतायत की राजा, अशा स्थिती जेव्हा होते ना, तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ना सात्विक वृत्ती सुद्धा शिल्लक राहत नाही. बघा, गुणातीत होऊन जातो, सात्विकच राहत नाही. मग राजसिक आणि तामसिक कुठून राहणार, नाही का? सात्विकच वृत्ती राहत नाही. म्हणजे सत रज तम ही जी गोष्ट आहे, ही सगळी मायेची काम आहेत. सात्विक आलं तर राजसिक तामसिक थोडं तरी राहणारच आहे. म्हणून सांगितले की गुणातीत होऊन जातो हा व्यक्ती, जो साधू आहे. या प्रकारे जो भक्ती करतोय, या सगळ्या गुणांच्या अतीत होऊन तो परमात्म्यामध्ये स्थिर होऊन जातो. ना काळ ना निमिष, अशा प्रकारे ब्रह्मरंध्रामधून तो आपलं जे प्राणवायू आहे याला त्याग करून देतो आणि सदा सर्वदा मोक्ष म्हणजे सदा सर्वदा आनंद जो आहे स्वरूप निमग्न होऊन जातो. त्याच्यासाठी आता जन्म आणि मृत्यू उरला नाही. असे हे भक्त जे आहेत पदम पदम, आणि अशा भक्तांनी मिळवलेली जी गती आहे यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. कोणी? वैष्णवांनी. परम पदम हे सर्वात श्रेष्ठ असं पद आहे. आपण म्हणतो ना, त्या पदावर बसायचं, ह्या पदावर बसू, ते पदवीधर ते पदवीधर. या विश्वामध्ये परमात्म्याची प्राप्ती होणं हे सगळ्यात मोठं पद आहे आणि ते सर्वात श्रेष्ठ असं पद त्यांना मिळून जातं. वैष्णवम आनंदंती तद यन्नेति नेति, याच्या पुढे काही नाही.
वेद सुद्धा अशा स्थितीच्या नंतर नेती नेती म्हटलेले आहेत. न इति न इति, याच्या नंतर आणखी काही उरलं नाहीये. इथे शांत स्थिर होऊन जाते सगळं. याच्या पुढे काहीही त्या स्थितीचं वर्णन करता येत नाही. मग अशा प्रकारे विसृज्य दौरात्म्य मनन्य सहृदा हृदोपगुह्यार्ह पदम पदे पदे, अशा प्रकारे त्या महान विष्णू भक्तांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते दौर्मनस्य आदी असं काहीही नसतं. ते त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य रूपाने परमात्म स्वरूपाचं आलिंगन करतात आणि त्या ठिकाणी प्रेमाने परिपूर्ण होऊन जातात. तो परमात्मा आनंद आणि प्रेमाने बनलेला आहे. मग त्या प्रेमामध्येच हे प्रेम देऊन परिपूर्ण होतात. कारण हे आपल्याकडे थोडं प्रेम आहे आणि परमात्मा प्रेमाचा सागर आहे. परमात्मा साक्षात प्रेम स्वरूप आहे, प्रेमाची मूर्ती आहे. आणि आपण जे आहोत आपल्याकडे थोडं प्रेम आहे. मग या थोड्या प्रेमाला त्या प्रेमाच्या सागरामध्ये जाऊन मिळायचं म्हणजे काय होतं, दोन्ही शिल्लक राहत नाही. आपलं काही शिल्लकच राहत नाही. त्याच्यामध्ये मिळून गेल्यानंतर तदाकार तद्रूप होऊन जातं. असं प्रेम स्वरूप म्हणजे प्रेमाचं आलिंगन करतात. अर्थात काय सांगितलं होतं की त्या परमात्म्यामध्ये मिळून जातात. आलिंगन म्हणजे काय, त्याच्यामध्ये परिपूर्ण होऊन जायचं, मिळून असं जायचं. जसं एखादं म्हणजे दह्यामध्ये तुम्ही साखर टाकतायत ना, तर साखर आणि दही याला वेगळं वेगळं आता करता येईल का, नाही ना. ते जसं एकमेकाशी मिळून गेलंय या प्रकारे त्या प्रेम परमात्म्याशी आलिंगन करायचंय. मग अशा प्रकारे ते जे संत महात्मे आहेत ते निमग्न होऊन जातात स्वरूप स्थितीमध्ये, त्या प्रेमामध्ये आणि त्या आनंदामध्ये निरंतर स्थिर होऊन जातात. अशी यांची सद्यमुक्ती आहे. सत्यमुक्ती म्हणजे तत्काळ मोक्ष. त्यांना आता परत दुसरी गोष्ट करायची, मग आणखी हे करून मग ते करून मग ही पायरी मग ती पायरी मग त्याच्यानंतर मोक्ष, असं नाही. तत्काळ त्याच क्षणामध्ये त्यांना मोक्ष मिळून जातो, मुक्त होऊन जातात. अशा प्रकारे हा सद्यमुक्तीचा या ठिकाणी प्रकरण समाप्त झालं. याच्यानंतर पुढे कशा कशा प्रकारची मुक्ती आहे याचं वर्णन करतील. मग हा दुसरा अध्याय संपेल. बराच काळ हा अध्याय चालतोय, तरीही उद्या या अध्यायाला समाप्त करण्याचे आपले परिपूर्ण प्रयत्न राहतील. नाही तर तुम्ही म्हणणार 333 अध्याय आहेत, एका अध्यायाला तुम्ही 4 दिवस लावते, मग हे कधी पूर्ण व्हायचं. त्यासाठी जी गोष्ट आहे बघा, हे तत्व आहे, रहस्य आहे, त्याच्यामुळे थोडं उलगडून सांगितलं तर बरं आहे. आणि ज्या कथा आहेत त्या कथा तर आपल्या उरकतीलच म्हणायला, पटापट पुढे जातील. परंतु जे रहस्य आहे हे तत्व परत काही ऐकायला मिळत नाही. हा गेलेला प्रसंग काही आपल्याला 2-4 दिवसांनी उकरून काढता येत नाही. त्याच्यामुळे एकदाच सगळं काय ते निपटून टाकायचं, सगळं काही एकदम ऐकायचं आणि त्यामध्ये तल्लीन होऊन जायचं. अशा प्रकारे पण तुम्हाला कळतंय ना, काही जड नाही जात ना, नाही तर सांगा बरं का. तुम्ही सगळे जड जात नाही ना, कळतंय सर्वांना. हा तशी तुम्ही हुशार आहेत. अशा प्रकारे झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम